BAMS राऊंड 2 साठीची चॉईस फिलिंग ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। मग त्याच्यामध्ये स्टेट कोट्याचं पण चॉईस फिलिंग सध्या चालू आहे BAMS, BHMS आणि BUMS कोर्ससाठी। त्याच पद्धतीने ऑल इंडियाची पण चॉईस फिलिंग चालू आहे। राऊंड 1 ला सीट मिळाली होती, आता राऊंड 2 ला चॉईस फिलिंग केल्यानंतर काय नियम आहेत, ऑल इंडियाला जर सीट मिळाली तर डिपॉझिटचं काय होऊ शकतं, आम्ही स्टेटमध्ये पुन्हा राहू शकतो का, असे असंख्य प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सध्या काय चालू आहे बघा, सध्या आता BAMS जे ग्रुप बी आहे, ठीक आहे, ग्रुप बी मध्ये कोणकोणते कोर्सेस येतात तर BAMS, BHMS आणि BUMS। मग सध्या यांचा राऊंड कोणता चालू आहे तर यांचा सध्या राऊंड कोणता चालू आहे तर दोन प्रकारचा चालू आहे। एक आहे स्टेट कोटा, ठीक आहे, आणि दुसरा काय आहे सेमी गव्हर्नमेंट साठीचा ऑल इंडिया कोटा, की ज्याचं विद्यार्थ्यांनी 52,000 रुपयाचं पेमेंट केलेलं होतं, ठीक आहे। सध्या या दोन्ही कोर्सेस साठीची चॉईस फिलिंग चालू आहे, ठीक आहे। स्टेट कोट्याची पण चॉईस फिलिंग चालू आहे आणि ऑल इंडिया सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे प्रायव्हेट कॉलेज आहेत महाराष्ट्रातले BAMS, BHMS चे, त्याचा ऑल इंडिया कोट्याची पण चॉईस फिलिंग चालू आहे। आता महत्वाचं लक्षात घ्या काय आहे, आता हे चॉईस फिलिंग करताना आधी तुम्हाला महत्वाचं सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी 52,000 पेमेंट केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना काय आहे की याचे फक्त 2च राऊंड आहेत, याचे फक्त 2 राऊंड आहेत। ऑलरेडी पहिला राऊंड झालेला आहे, आता दुसरा राऊंड सुरू आहे, ठीक आहे, 2च राऊंड असतात। आता या जर राऊंड मध्ये सेकंड राऊंडला जर तुम्हाला सीट मिळाली, सेकंड राऊंडला जर सीट मिळाली तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, ठीक आहे, ऍडमिशन घ्यावं लागेल। आणि जे विद्यार्थी इथे ऍडमिशन घेतील, कॉलेज जॉईन करतील, इथे ऍडमिशन म्हणजे जॉईन करतील, असे विद्यार्थी स्टेट मध्ये पुढे जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या। जे विद्यार्थी ऑल इंडियाच्या सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन घेतील, म्हणजे ज्यांचं जॉईनिंग स्टेटस यस असेल, अशा विद्यार्थ्यांना पुढे होणाऱ्या स्टेट थर्ड राऊंड जो आहे त्या स्टेट थर्ड राऊंडला पार्टिसिपेट करता येत नाही, हे पहिली गोष्ट लक्षात घ्या। आता अजून एक पॉसिबिलिटी काय होऊ शकते की इथे नंबर लागेल, स्टेटला नंबर लागेल, पण ऍडमिशन घेतलं नाही, समजा नंबर लागला परंतु तुम्ही आता ऍडमिशन इथं स्टेटच्या ऑल इंडिया कोट्यातून एखाद्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला, सपोज लातूरचं कॉलेज आहे, इथं नंबर लागला परंतु तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, तर काय होईल, जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं नाही तर तुमचं हे 50,000 जे डिपॉझिट होतं, इथलं 50,000 जे डिपॉझिट होतं हे तुम्हाला वापस मिळत नाही, इथले 50,000 रुपये तुमचे जाणार, ठीक आहे। सर आता ठीक आहे, आम्हाला काही विद्यार्थी असे पण असतात की सर 50,000 डिपॉझिट नाही मिळालं तर चालेल, पण आम्ही ऑल इंडियाच्या थर्ड राऊंडला जाऊ शकतो का, तर येस, तुम्ही ऑल इंडियाच्या थर्ड राऊंडला इलिजिबल असतात, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, फक्त नुकसान काय आहे तर तुमचं हे डिपॉझिट मात्र वाया जाणार। मग आम्ही काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी जे याची चॉईस फिलिंग करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत अशाच कॉलेजचे ऑप्शन्स टाका, विनाकारण जास्त ऑप्शन ठेवू नका, कारण याचा पण रिझल्ट लागेल। जरी ऑल इंडियातून मिळाली स्टेट किंवा दोन्हीकडे नंबर लागला तुमचा, तर तुमच्या मनावर आहे कुठे ऍडमिशन घ्यायचं। तुम्ही स्टेटमध्ये घेतला तर स्टेटचे एकूण किती स्टँडर्ड राऊंड 1, 2, 3 राऊंड होतात, म्हणजे अजून एक तुमच्याकडे पुढचा राऊंड आहे, त्याच्यानंतर वॅकन्सी राऊंड असतात। आता फक्त हा दुसरा राऊंड चालू आहे, तुमचा इथे पण नंबर लागला, इथे पण नंबर लागला, तर तुमच्या मनावरती चॉईस आहे की ऍडमिशन कुठे घ्यायचं, परंतु याचे 2च राऊंड असतात, त्याच्यामुळे इथे तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमची इथलं सीट कन्फर्म झाली, यांचा 2च राऊंड आहे, यांचा पुढचा राऊंड तर होणार नाही, त्याच्यामुळे इथे ऍडमिशन घेतलं तरी इथं ऑब्व्हियसली जाता येणार नाही। त्यामुळे तुमच्या मनावरती आहे की तुम्हाला कुठून ऑप्शन्स किंवा कशा पद्धतीने ठेवायचंय, परंतु ऑल इंडियाचे ऑप्शन्स ठेवताना तुम्हाला जे पाहिजेत, तुम्हाला जे हवेत अशाच कॉलेजचा ऑप्शन टाका, विनाकारण स्टेटमध्ये, म्हणजे मला सर स्टेटमधूनही मिळालं असतं पुढे जाऊन परंतु आता ऑल इंडियामधून भेटले, मी कन्फ्युज आहे, तर अशा कॉलेजचे ऑप्शन टाकू नका, कारण की 50,000 डिपॉझिटचा तुमचा प्रश्न आहे। त्यामुळे इथे चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी जे पाहिजे अशाच कॉलेजचे ऑप्शन्स टाका। हे झालं ऑल इंडियाच्या बाबतीत, ठीक आहे। आता पुढचं काय आहे महत्वाचं की सर आता स्टेटच्या जे आपण चॉईस फिलिंग करत आहेत राऊंड 2 साठीची, BAMS, BHMS साठीची, आम्हाला राऊंड 1 ला एक सीट मिळालेली होती, राऊंड 1 ला सीट मिळालेली होती, ठीक आहे, राऊंड 1 ची सीट तुमच्याकडे आहे। आता ह्याचा रिझल्ट लागला, ऑप्शन्स तुम्ही आता द्यावेच लागणार आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट दिलं, सेमी गव्हर्नमेंट दिलं, ठीक आहे। आता अजून एखादं कॉलेज मिळालं तर आता ह्याचं सिनेरिओ काय होईल, जे तुम्हाला आधी कॉलेज मिळालेलं होतं हे बाय डिफॉल्ट कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, जे कॉलेज नवीन मिळाले इथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, हे मात्र नक्की आहे। असं म्हणून चालणार नाही की सर मला हे नको, मला आधीच कॉलेज पाहिजे होतं, मग आधीच कॉलेज पाहिजे होतं, इथं तुम्ही चॉईस फिलिंग करताना हे कॉलेज टाकायला नाही पाहिजे।
या इथे पण तुम्हाला जे पाहिजे त्या कॉलेजचे ऑप्शन्स टाका, विनाकारण दुसरं टाकू नका. असं कधीच होऊ नये की सर मला आधीच कॉलेज बरं आहे, हे नकोय आता मला, हे असं चॉईस राहत नाही. कारण की हे कॅन्सल झालेलंच असतं. हे जेव्हा मिळणार सेकंड राऊंड मध्ये एखादी सीट तुम्हाला मिळाली म्हणजे राऊंड 1 ची सीट ऑटोमॅटिक कॅन्सल झालेली असते. आता अजून दुसरं एक काय होऊ शकतं, मी तर चॉईस फिलिंग केलेली आहे परंतु सर मला सेकंड राऊंडला सीटच मिळाली नाही, नो चॉईस अवेलेबल असं आलं, कॉलेजेस मिळाले नाही, तर माझं राऊंड 1 ची सीट राहते का तशी? 100%. जर तुमची इथं सीट तशीच राहणार, जर तुम्हाला या राऊंड मध्ये तुम्ही दिलेल्या ऑप्शन्स पैकी कॉलेज मिळालं नाही तर ही सीट तुमची कुठेच जाणार नाही. कारण की इथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घेतलं, इथे जाऊन तुम्ही फी भरली, डीडी दिलेला आहे, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट आहे, हे कॉलेज तुमच्या हातात तसंच राहणार. हे केव्हा जाणार? जेव्हा इथे एखादी सीट मिळाली तुम्हाला, राऊंड 2 ला एखादी BAMS मिळू द्या, BHMS मिळू द्या, जे काही मिळालं तुम्हाला, त्यावेळेस आधीच सीट मात्र तुमची कॅन्सल होणार, जी मिळाली ती घ्यावी लागणार. आणि जर मिळाली नाही हे कॉलेज तसंच तुमच्या हातात राहणार. आणि असे सर्व विद्यार्थी राऊंड 3 ला सुद्धा जातात. हे काही विद्यार्थी पालकांना माहिती नाहीये की राऊंड 3 ला पण जाता येते का. 100% एकूण फर्स्ट राऊंड पासून सेकंड राऊंडला जाऊ शकतात, सेकंड राऊंडला अपग्रेड करून थर्ड राऊंडला तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे थर्ड राऊंड पर्यंत तुम्हाला चान्स आहे. फक्त इथून पुढे आता ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळाली आहे, समजा सर मला पहिल्यांदा मी ऑप्शन्स दिलेले होते, मला 70 नंबरचं कॉलेज मिळालेलं होतं, मी एकूण 100 ऑप्शन्स दिलेले होते आणि मला 70 नंबरचं कॉलेज, तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त वरचेच ऑप्शन्स ठेवा आता विनाकारण. यातले पण काही नको असतील, मला काही काही कॉलेज नको तर ते टाकू नका. तुम्हाला जे मोजकेच वाटतायत जिथं जायचंय, राऊंड 1 चा आपण कॉलेज वाईज सगळं कट ऑफ पाठवलेला होता, त्याच्यानुसार तुम्हाला जे वाटते की मला एवढेच ऑप्शन, आपण ऑप्शन्स पण पाठवले, जे वाटतात तेवढेच ऑप्शन्स ठेवा. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं आधीच कॉलेज राहणार आहे, नव्यानं मिळालं इथं ऍडमिशन घ्यायचं, आधीचं कॉलेजचं फीस डॉक्युमेंट सगळं वापस मिळतं, तुम्हाला इथं सीट मिळते. आणि ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 ला सीट मिळालेली नव्हती अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त राऊंड 2 ला ऑप्शन्स ठेवा. नवीन कॉलेज सुद्धा आलेले आहेत, त्याचं देखील आपण लिस्ट ग्रुपमध्ये पाठवलेली आहे. जास्तीत जास्त ऑप्शन्स ठेवा जेणेकरून सीट मिळवण्याचा प्रयत्न करा. जे विद्यार्थी अगदी 270, 280, 290 मार्कावरती आहेत अशा विद्यार्थ्यांनी BHMS चा ऑप्शन टाकायची गडबड करू नका. अजून तुम्हाला पुढचा राऊंड आहे, BMS कॉलेजचा कट ऑफ बराचसा डाऊन येणार आहे, त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना BMS चे चान्सेस होऊ शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम BMS ची चॉईस फिलिंग करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इथे सीट मिळाली तर आपल्याकडे अजून एखादा राऊंड एक्स्ट्रा आहे, आपल्याला राऊंड 3 ला सुद्धा जाता येतं. आता याच्यानंतर महत्वाची दुसरी गोष्ट काय आहे की आता चॉईस फिलिंग करताना बघा, चॉईस फिलिंग करताना BAMS जेव्हा आपण चॉईस फिलिंग करणार आहे तेव्हा BAMS चे कोड हे 3 पासून चालू होणारे कोड आहेत. ठीक आहे, जसं की 3101 हा अरे पोद्दार कॉलेजचा कोड आहे. ठीक आहे, 3108 म्हणजे असे वेगवेगळे कॉलेजचे कोड हे 3 पासून चालू होणारे कोड हे फक्त BAMS चे कोड आहेत. आणि BHMS चे कोड, ज्यांना BHMS पण ऑप्शन जे टाकणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचे कोड हे 4 पासून चालू होणारे असतात. 4101 वगैरे 4 पासून कोड चालू होणारे असतात. त्यामुळे ऑप्शन फॉर्म मध्ये भरताना किंवा आम्ही जेव्हा तुम्हाला प्रिंट पाठवलेली आहे किंवा विद्यार्थी स्वतः भरत असेल कुठल्या पण विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांनी चेक करायचं की ऑप्शन फॉर्म मध्ये माझे BMS चे चॉईसेस पडलेत का, चुकून मध्ये एखादा BHMS चा तरी ऑप्शन पडला नाही ना, हे विद्यार्थ्यांनी चेक करायचं. उद्याचा 1 दिवस आहे चॉईस फिलिंगचा, तरी पण विद्यार्थ्यांनी 5 मिनिटं लागतात फक्त चेक करायला आपले सर्व कोड बरोबर आहेत का, त्याच क्रमानं पडलेत का, मध्येच एखादा 4 नंबरचा कोड पडला नाही ना. विद्यार्थ्यांनी पालकांनी एकानंतर एक व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. कारण की महत्वाची प्रोसेस आहे, विनाकारण छोट्याशा गोष्टीमुळे विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सांगतो की बारकाईने चेक करायचंय आपले ऑप्शन्स. आणि महत्वाचं दुसरं काय होतं, ऑल इंडियाच्या बाबतीत हे लक्षात घ्या. पुन्हा असं म्हणून चालणार नाही सर आमचं डिपॉझिट गेलं आता कसं करावं आम्ही, त्यासाठी सांगतोय जे कॉलेज पाहिजे त्याचेच ऑप्शन टाका. मिळालं सीट ठीक आहे, राऊंड 2 ला जर मिळाली नाही तर तुम्ही स्टेटमध्ये आहे तर स्टेटच्या थर्ड राऊंडला जाता येतं. आणि जरी सीट मिळाली आणि नको असलं तरी तुम्ही स्टेटला जाऊ शकता, फक्त तुमचं डिपॉझिट मात्र तुम्हाला वापस मिळणार नाही. हे विद्यार्थ्यांसाठी लक्षात आहे. जे विद्यार्थी नव्याने व्हिडिओ बघतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. BMS च्या थर्ड राऊंड बद्दल सांगितलं, लवकरच बाकीचे सगळं कोर्सेसचे चॉईस फिलिंग चालू होणार आहे. महत्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.